राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मनोत्तर भारतरत्न या देशातील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात यावे या मागणीसाठी अमरावतीत सुरू असलेले बेमुदत अन्नत्याग आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे। सर्वपक्षीय, सर्व समाज आणि विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू होते। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समाज जनजागृती, ग्रामविकास, स्वच्छता, व्यसनमुक्ती, शिक्षण, सामाजिक समता आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी केलेल्या महान कार्याच्या राष्ट्रीय पातळीवर गौरव व्हावा अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे। या आंदोलनात प्रशांत कांबळे, अमर वानखडे, मनोज दिगांबरे, मनोरमा लांजेवार, संजय ठाकरे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। दरम्यान माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन अन्नत्याग करणाऱ्या आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याचा योग्य सन्मान व्हावा यासाठी सकारात्मक भूमिका व्यक्त करत त्यांनी आंदोलकांशी अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले। या आवाहनाला प्रतिसाद देत आंदोलकांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला। याच मागणीसाठी अमरावतीचे काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिले आहे। भारतरत्नाच्या मागणीसाठी केंद्र सरकारच्या स्तरावर आवश्यक तो पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रसार आणि त्यांच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव व्हावा यासाठी पुढील काळातही लोकशाही मार्गाने आंदोलन आणि पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे।